संभाजीनगरचे निवासीचे. हे शिंदे साहेबांचं राशन कार्ड आहे संभाजीनगरचं. हे शिंदे साहेबांचं रहिवासी प्रमाणपत्र आहे. हे देवेंद्रजींचं रहिवासी प्रमाणपत्र आहे. हे त्यांचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे. दोघांनी सांगितलं 90,000 रुपये. कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे आणि तुम्हाला हे नेमकं कुठून भेटून गुड गव्हर्नन्स आहे ना महाराष्ट्रात चालू, त्याचं हे उदाहरण मी दिलेलं आहे. नाही पण तुम्हाला कुठून भेटलं हे नेमकं? गुड गव्हर्नन्सकडून. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आहेत. एक महत्त्वपूर्ण घोटाळा त्यांनी म्हणजे घरकुल घोटाळा त्यांनी बाहेर काढला होता. आता त्यांच्या हातामध्ये काही कागदपत्र आहेत. ही कागदपत्र नेमकी कशा संदर्भात आहेत? हे पहा, मी संभाजीनगरचे घरकुल कसे बोगस कागदपत्र देऊन लाटले जात आहेत हे सांगितलं होतं. मग घरकुलाला कागदपत्र कशी काढली जातात, माझ्याकडे काही कागदपत्र आहे जे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस यांची राज्याच्या मुख्यमंत्र्यांची ही टॅक्स पावती आहे संभाजीनगर महापालिकेची. ही शिंदे साहेबांची टॅक्स पावती आहे संभाजीनगरचे निवासीची. हे शिंदे साहेबांचं राशन कार्ड आहे संभाजीनगरचं. हे शिंदे साहेबांचं रहिवासी प्रमाणपत्र आहे. हे देवेंद्रजींचं रहिवासी प्रमाणपत्र आहे. हे त्यांचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे. दोघांचं सांगितलं 90,000 रुपये. हे दोघांचे कास्ट सर्टिफिकेट आहे अनुसूचित जातीचे दोघांचे पण. हे बघून घ्या, लिहिलेलं इथं कास्ट लिहिलेली त्यांची. हां, लिहिलेली आहे दोघांची पण. आणि हे दोघांचे आधार कार्ड आहे. हे बघून घ्या तुम्ही, संभाजीनगरच्या पत्त्याचे. एकनाथ शिंदे तर ठाण्यात राहतात. मग हे संभाजीनगरचं पॅड्रेस आहे नाही काय, आधार कार्ड बघा ना, हे बघा पत्ता पण बघा. नेमकं हे अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स म्हणजे फेक डॉक्युमेंट्स मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे बनतायत. नेमकं कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे आणि तुम्हाला हे नेमकं कुठून भेटून? गुड गव्हर्नन्स आहे ना महाराष्ट्रात चालू, त्याचं हे उदाहरण मी दिलेलं आहे. नाही पण तुम्हाला कुठून भेटलं हे नेमके? गुड गव्हर्नन्सकडून. आता ह्या संपूर्ण म्हणजे हे फार गंभीर प्रकरण आहे. खरं पाहायला गेलं तर याच पद्धतीने अनेक जण चुकीच्या पद्धतीने राज्यात राहतात, देशात राहतात. त्याचबरोबर अनेक घोटाळे गोष्टी आहे. इथं पण मुंबईत पण मला लोक भेटले, नेपाळी लोकांना 5,000 6,000 6,000 आधार कार्ड दिलं जातं इथं. पण एकंदरीत आता ही गोष्ट जेव्हा तुम्ही सरकारच्या संदर्भात सरकारच्या तुम्ही निदर्शनात तुम्ही लक्षात आणून दिली. आता सरकारचं काम आहे. मी विरोधी पक्षात आहे, मी सरकारच्या निदर्शनात आलो. पुढचं पावलं उचलणं त्यांचं काम आहे, माझं थोडी. काहीतरी समिती बसवली जाईल असं म्हटलं जातंय. स्वतः मंत्री शिरसाट जिथून अलर्ट होतं त्याला पकडा ना सरळ. कशाची समिती एकच पाहायला गेलं तर ते कास्ट सर्टिफिकेट वरती एकच अक्षर दिसून येते. तुम्ही तो टाईप आहे ते काय यार मग ते एकच असतं. मग राशन कार्ड एकच का 10 लोक लिहित असतात ह्याच्यावरती कास्ट सर्टिफिकेट वरती एकच. अरे एकच अक्षर असतं मग राशन, मग सेमच असतं. मग 10 लोक थोडी नाव लिहित असतात. एकाच अधिकाऱ्याने हे सगळं केलं. अरे मग तसंच असतं ते. एक राशन कार्ड एकच माणूस लिहितो का 4 माणसं लिहितो? नक्कीच आपल्यासोबत या ठिकाणी अंबादास दानवे होते. अत्यंत गंभीर या ठिकाणी प्रकरण त्यांनी समोर आणलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांनी थेट दाखवलेलं आहे की मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांचे बनावट कागदपत्र बनलेले आहेत आणि त्याचं त्यांनी प्रूफ हे विधानभवनामध्ये मांडलेलं आहे. या संदर्भात त्यांनी म्हणजे विधानभवनामध्ये विषय देखील हा मांडला. परंतु या संबंधित आता पुढे या संबंधित संपूर्ण समिती जी आहे ती स्थापन केली जाईल. ज्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण कागदपत्रांवरती सही केलेली आहे त्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. परंतु आता हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. जर राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांचे अशा पद्धतीने संभाजीनगरमध्ये राहणारे, त्याचबरोबर खोटे जात प्रमाणपत्र असतील, त्याचबरोबर खोटं राशन कार्ड असतील हे बनवलं जात असेल तर नेमकं राज्यातल्या जनतेला हे नेमकं किती रुपयामध्ये मिळतं? तसं त्यांनी सांगितलं 2 नेपाळी लोक त्यांना भेटले असं त्यांनी सांगितलं. 2 नेपाळी व्यक्ती त्यांना भेटल्या आणि त्यांनी थेट सांगितलं की आम्हाला 5,000मध्ये आधार कार्ड बनवून दिलं. त्याचमुळे नेमकं प्रशासनाच्या माध्यमातून याविषयी नेमकी काही गंभीर पावलं उचलली जाणार आहेत का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह तुम्ही पाहतात लोकमत.